भाजपने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी बोलताना उदयनराजे यांनी आनंद व्यक्त केला. मात्र ज्या गावामध्ये ते होते त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तिकीट मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असताना उदयनराजे भोसले यांनी 18 तारखेला मोठ्या ताकदीने फॉर्म भरणार असल्याचे सांगत असताना त्यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या आरोपाचं खंडन करत असताना त्यांनी शरद पवारांवर ही टीका केली. त्यांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार चारावर आणि त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये का सांगितले नाही असा खडा सवाल करत त्यांनी शरद पवारांनी नैतिकता सांगू नये असे ते म्हणाले. शशिकांत शिंदे हे म्हणाले होते, आरोप जर सिद्ध झाले तर मी फॉर्म भरणार नाही. आता त्यांनी फॉर्म भरलेलाच आहे तर फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर यांनी नैतिकता दाखवत फॉर्म काढून घ्यावा. शरद पवारांना उदयनराजेंनी खुलं आव्हान देत जर माझ्यावर एखादा भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर मी 18 तारखेला फॉर्म भरणार नाही आणि जर फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर जर भ्रष्टाचार दाखवला तर त्या वेळेपर्यंत ही मी फॉर्म काढून घेईल असे देखील ते म्हणाले आहेत. नाही तिकीट सॉरी माझा घसा जरा बसलाय. त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हतीच. हे प्रथम मला तुम्हाला सांगायचं वाटतं. आणि एवढंच सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्व धर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी संकल्पना राबवली त्याच तोच विचार पुराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष साधारण 30 वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांचे भरभरून आशीर्वाद वडीलधारी मंडळींचे आजवर मला मिळाले. तरुणांचं आणि माता भगिनींचं प्रेम आणि साथ मिळाली. तिकीट उशीर होत असताना अनेकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती, संभ्रम अवस्थेत होतं. अनेकांना असं वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होत्या, असं काय होत होतं? नाही, मी पहिल्यांदा हल्ला नाही. हल्ल्याचा प्रश्न काय, मी काय हे म्हणजे काय हल्ल्याचं म्हणजे काय, मी काय हवा इकडनं तिकडनं मी पहिल्यांदाच सांगितलं. कसं आहे की कोण काय बोलतं आणि कोण कुठल्या पद्धतीने विचार करतं, मांडणी करतं. स्वाभाविक आहे प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी. पण एकंदरीत आताच जे मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे, या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले, वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर या मोदींच्या आदेशाखाली त्यांच्या संपूर्ण केंद्रात त्यांच्या आदेशाखाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी जे डेव्हलपमेंटचे कामं चालू झालेले असतात. या ठिकाणी आवर्जून माझे मित्र आणि पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्या अजितदादा, त्यानंतर एकनाथ शिंदे ह्या आणि RPS शेतकरी संघटना रासप वेगवेगळ्या ज्या यांच्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंटचे कामं केवळ घोषणा झाल्या नाही तर आपल्या सगळ्यांना पूर्णत्व झालेले बघायला मिळतात. विरोध केला म्हणजे मी प्रवाहाच्या विरोधात आहे तर असं समजा. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मी प्रवाह, मी म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी स्वतः एकटं नाही, सर्वसामान्य ह्या संपूर्ण लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतो. महाराज, काल जो महाविकास आघाडीचा अर्ज भरला, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आपला अर्ज कसा भरणार त्यासाठी लोकांना उत्सुकता आणि कोण कोण असेल प्रदर्शन कसं? मला लोक तर भरपूर येणार, फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या, नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली, इथं दाखवली नाही तर लोक म्हणतील इथं कोणी आलंच नाही. आणि एक सांगतो, म्हणजे गेले 2-3 दिवस आता वास्तविक काल पवार साहेब इथं होते, आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत,